येतोय काम कर, या छत्रीचा दांडा सोडू नकोस, या जर छत्रीचा दांडा सोडा तर पडशील आदळशील. तर त्या सेवकाने काय केलं, महाराजांची आज्ञा पाळली. आज्ञा पाळल्यामुळे खाली गाव लागलं, त्या गावामध्ये तो पेहरूसारखा छत्री घेऊन उतरला. म्हणून ती घटना घडल्यापासून त्या गावाला नाव पडलं छत्री निजामपूर. आणि आजही त्या गावाला छत्री निजामपूर या नावाने सर ओळखलं गेलेलं आहे. टकमकटोकाच्या पायथ्याला आहे ते. या बाजूला इथे आपल्याला जो दरवाजा दिसतो बघा, हा पालखी दरवाजा. पालखी दरवाजा म्हणजे काय, जर राजांची पालखी जर गडावरती जर पायी चढून आली, या दरवाज्यातून बाहेर किंवा आतमध्ये प्रवेश करायची, म्हणून या दरवाजाला इतिहासामध्ये पालखी दरवाजा म्हटलं गेलेलं आहे. आणि आज दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर आपण बालेक किल्ला बघतो. बालेक किल्ला म्हणजे किल्ल्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण पालखी दरवाजाच्या समोरचा जो भाग आहे ना, ही बैठक व्यवस्था. तर खाली जर चढून जर पालखी आली तर येथे त्याचा स्टॉप घेतला जायचा. आणि या बाजूला जो आहे ना, तो हा दिंडी दरवाजा. कदाचित जर इकडून जर वेटिंग जास्त झाली, गर्दी जास्त झाली, तर इथून डायरेक्ट बालेक किल्ल्यात किंवा राजवाड्यात लोक इथून सोडली जायची, म्हणून याला दिंडी दरवाजा म्हटलं गेलेलं आहे. मग आता आपण पुढे राणी महाल बघायला जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.